सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा. तर बघा, इथे सुंदर अशी माझी कालची म्हणजे काल गुरुवार होता, तर कालची ही पूजा आहे. तर इथे गुरुवारची जी पूजा आहे ना, तर प्रत्येक गुरुवारी मी देखील पूर्ण देव उजळून घेत नाही, कारण देव आत्ताच उजळवले होते. पण जो स्वामींचा अभिषेक मात्र आहे ना, तो मी दर गुरुवारी करत असते. मिस्टर किंवा मी, आम्ही दोघांमधून एक जण आम्ही जो आहे स्वामींचा अभिषेक करत असतो. तर इथे जे आहे ना, मी दिव्यामध्ये टाकलं ते ना एक सुगंधी असं ऑइल आहे. मला बऱ्याच ताईंनी ज्या नवीन ताई जोडल्या जातात ना, तर तेच प्रश्न पुन्हा पुन्हा येतात. तर इथे मुलीने काय केलेलं ना, तांदूळ आहे ना, ती कवडी ती नेहमी त्याच्यासोबत खेळत असते, म्हणून थोडेसे तांदूळ इथे सांडले होते, तर मी व्यवस्थित करून घेतले. तर आज गुरुवार होता, म्हणून मी छान असं स्वामींचा अभिषेक करून घेतला. पहिले जो दिवा आहे तो प्रज्वलित करून घेतला. दिवा जर समजा एका ताईंचा प्रश्न होता की ताई दिवा रोज घासून लावायचा असतो, पण मी नाही दररोज करत. जर मला असं वाटलं कुठेही दिव्यावर धूळ आहे, खराब झाला आहे, तर 1-2 दिवसांनी मी स्वच्छ करून घेते. तर इथे सुंदर अशी स्वामींच्या अभिषेकची तयारी झाली होती. गरम पाणी काढलं होतं स्वामींसाठी, स्वामींचा टावेल, आज जे वस्त्र घालणार आहे ते, आणि हे पंचामृतचे साहित्य, तुळशीचं पान आणि थोडीशी फुलं. तर इथे सुंदर त्या दिवशी गुरुवारचा जो मला छोटासा अनुभव आला ना, तो खूप सुंदर होता आणि मलाच आश्चर्य वाटलं, हे असं कसं पॉसिबल आहे. तर पुढे तुम्हाला कळेलच काय अनुभव आला. तर म्हणतात ना, न कळत असे अनुभव येतात, पण आपली तेवढी बुद्धिमत्ता नसते की ती समजण्या इतकी. पण नंतर आपल्याला कळतं की अरे हे असं कसं घडलं. तर तेच छोटे छोटे अनुभव असतात, त्यातूनच स्वामी आपल्याला आशीर्वाद देत असतात. तर एका ताईंचा प्रश्न होता की ताई प्लीज मला सांग की मी ही मूर्ती दादांकडनं मागवते आहे, तर हिला रोज अभिषेक केला तर चालतो का, किंवा हिच्यावर डाग वगैरे पडतात का. तर ताईंना तसं तर मी रिप्लाय केला आहे, पण पुन्हा एकदा बाकीच्यांनाही ते कळावं म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करते. तर बघा, जे कोणी दादांकडनं ही मूर्ती मागवत असेल, मी जे नंबर दिला आहे त्यांच्याकडून, जे स्वामी आर्ट म्हणून आहे मुंबईचं, स्वामी आर्ट, दादांकडनं जे पण मूर्ती मागवतात ना, तर दर गुरुवारी तुम्ही पंचामृतचा अभिषेक घालू शकतात. आता जवळजवळ वर्ष होतील माझ्या मूर्तीला, कुठलंही प्रॉब्लेम आला नाही. एक छोटासा प्रॉब्लेम आला आहे की तो कसं झालं ते मलाही कळलं नाही, पण कदाचित मला वाटतं की हिना अत्तर असं ना, आपण डायरेक्टली कापसावर घेऊन मूर्तीला चोळतो ना, तर बघा हिना अत्तरमध्ये सुद्धा मिलावटी येते, त्यामुळेही प्रॉब्लेम होऊ शकतात. दादांकडच्या ज्या मूर्त्या आहेत ना, त्याला आहे ना, जे प्युअर म्हणजे जसं दूध झालं, दही झालं, ते तुम्ही याच्यावर वापरू शकता. पण कुठल्याही प्रकारचं जर कशामध्ये केमिकल असेल, जसं अष्टगंधामध्ये, हळदीमध्ये किंवा मग अत्तरमध्ये, तर ते जर वापरलं तर मूर्तीला डाग पडण्याची शक्यता असते. माझ्या याला डाग नाही पडले, पण थोडीशी भुरकी झाली आहे. तर आहे ना, कापसाने मी नेहमी आहे ना, जिथे जिथे हिना अत्तर लावायची ना, तिथे तिथेच झालं आहे. तर स्वामींना पण आहे ना, डायरेक्ट हिना अत्तर लावू नका. इथे फक्त वस्त्रांना लावा. तर इथे बघा, मी छान अभिषेक झाल्यानंतर जो अनुभव आहे ना, तो इथून स्टार्ट होतो. तर ही तुळशीची पानं बघा, इथे मी सगळं केलं आणि लास्टला हे घी टाकलं. माझ्या लक्षातच नाही राहिलं, मी पंचामृत सगळं टाकलं आणि घी खाली ठेवलं, म्हणून मी विसरली. आणि पूर्ण अभिषेक होईपर्यंत ही तुळशीची पानं हलतच नव्हती. आता कोणाला ही अंधश्रद्धा वाटेल, पण मला असं वाटलं म्हणून मी सांगितली. कारण पहिले मी तूप टाकलं असं, त्यावर पानं चिटकून राहिली असती, आणि पानं पहिलेच टाकली होती, त्यावर मी तूप घातल्यानंतर ही पूर्ण व्यवस्थित बघा, पूर्ण पूजा होईपर्यंत आहे ना, हे नंतर हृदयाजवळ येऊन हे एक पान हे झालं, आणि जे पायावरचं पान आहे ना, ते हलतच नव्हतं. नंतर मी ते जेव्हा टावेलने स्वामींना पुसलं ना, तेव्हा ते पान हे झालं. बघा इथे बघा, हललं होतं पान. बाकी मग मी ते लास्टपर्यंत स्वामींच्या, आणि आजही ते चरणावरच ठेवलं आहे, म्हणून मी ते काढलंच नाही. मी बघा मूर्ती त्यातून काढली, पाणी टाकलं तरी ते निघालं नाही. हे बघा, हे मी हाताने उचलला, तर इतकं सुंदर वाटलं ना की चला. आणि माझं एक गोष्ट आहे की मला आजपर्यंत माझ्या स्वामींचं फूल कधीच पडलं नाही, अजूनपर्यंत नाही. हो, तुळजाभवानीचं पडतं, बाकी देवांचं, पण स्वामींचं कधीच फूल पडलं नाही आहे. तर मी म्हटलं चला, देतील एकदा एक दिवस स्वामीही आपल्याला आशीर्वाद देतील. आपण सेवेत कुठेतरी कमी पडत असेल
त्यामुळे हे होत असेल. तर बघा इथे मी वस्त्रांना आहे ना अत्तर लावून घेतलं. डायरेक्टली ताई मूर्तीला लावू नका. बाकी तुम्ही दर गुरुवारी अभिषेक करा. रोज पण पाण्याने करू शकतात, पण दर गुरुवारी केला तर अतिउत्तम, कारण ही पितळाची मूर्ती नाही आहे म्हणून. त्यानंतर बघा हे सुंदर अशी फुलं वगैरे ठेवून घेतली, स्वामींना वस्त्र घातले, त्यानंतर छान पूजा करून घेतली. तर पुन्हा एकदा येणारा प्रश्न की ताई तू ज्या मूर्त्या आहेत त्या कुठून घेतल्या, यावर ऑलरेडी आपल्या इथे व्हिडिओ आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकतात. तर खूप छान छान कमेंट्स येत आहे, खूप छान वाटतं आहे. हळदीचा जो व्हिडिओ बनवला आहे, उंबरट्याला हळदीचं लेपन कसे करावे, त्यालाही खूप प्रेम दिल्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही खूप प्रेम दाखवता आहे सगळ्यांना. जर चुकून कोणाला रिप्लाय होत नसेल तर प्लीज ताईंनो समजून घ्या. आपलं वस्त्रांचंही काम चालतं, घर सांभाळून व्हिडिओही करावे लागतात. तर एखादीच्या कमेंट्सला उत्तर नाही देता आलं तर थोडंसं समजून घ्या. मला जितकं पॉसिबल होईल तितका मी वेळ देण्याचा प्रयत्न करते. तर कशी वाटली गुरुवारची पूजा? आजचा व्हिडिओ जरा छोटा होता, कारण तेच की वस्त्रांची ऑर्डर चालू आहे म्हणून जसं पॉसिबल होतं तसं मी करण्याचा प्रयत्न करते. तर पुन्हा एकदा की ताई वस्त्र कशी ऑर्डर करायची यावर मी लवकरच एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. तरी आपला शॉर्ट व्हिडिओ ऑलरेडी आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये जो व्हॉट्सअप नंबर आहे ना, व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. कॉल उचलायला खरंच पॉसिबल होत नाही, तर प्लीज तुम्ही आहे ना मेसेज करा किती इंच मूर्ती आहे, तुम्हाला सविस्तर रिप्लाय दिला जाईल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तर नक्की सांगा. पुन्हा एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.